गोकुळच्या बद्दल दिलेले नाही आहेत किंवा या गोकुळच्या विषयामध्ये आम्ही राजकीय गोष्टी कधी बोललेलो नाहीये. कसं आहे, कारण याचं राजकीय भांडवल करायचं नाहीये. ही रुटीन, जसं मी म्हटलं, ही रुटीन प्रोसेस आहे, ती रुटीन होऊ देत. पुढे भूमिका आमची अशी राहील की जोपर्यंत कच्ची मतदार यादी फायनल होत नाही, कारण काही संस्था या न्यायालयात गेलेल्या आहेत, काही या DDR कडे गेलेल्या आहेत, काही सहकार न्यायालयात पेंडिंग आहेत केसेस. त्यामुळे ही सगळी न्यायप्रविष्ट बाब आहे, याच्यामध्ये बोलणी न केलेली बरी. आणि एकदा कच्ची यादी फायनल झाल्यावरती मग पुन्हा तिथून पुढे 15 दिवस हरकतीचा वेळ देणारच आहे. तर ही प्रोसेस होत राहणार. तर मला असं वाटतं की आपण कुठलीही वैयक्तिक भूमिका न घेता आपण ह्या प्रोसेसनी जाऊयात. राजकीय भांडवल कोण करते असं वाटतं संस्थांना समोर? हे बघा, राजकीय भांडवल म्हणजे काही लोक आता नव्याने महायुतीत आलेली आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की आपण काहीतरी बोललो तर मग आपले नेते खुश होतील, असे काही असतात ना आपले. कोणी असतील, अध्यक्ष विध्यक्ष इकडचे तिकडचे कोणीतरी असतील. विरोधकांपेक्षा महायुतीतच चालू आहे. महायुतीचं नाही म्हणत. हे बघा, नेत्यांच्या पैकी कोणी बोललंय का? महायुतीचे नेते काय म्हणतात, आम्ही महायुती म्हणून एकत्र आहे. हे बघा, कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या तुम्ही समजून घ्या. कार्यकर्ते बोलतात, त्याच्यामुळं आपण नेत्यांकडनं जोपर्यंत येत नाही की आम्ही महायुती म्हणून लढणार नाही, तोपर्यंत हे काय तुम्ही अलबेल आहे किंवा हे असं आहे हे म्हणणं चुकीचं होईल. कारण नेते आम्ही सगळे एकच आहोत. आमची भूमिका एकत्र जाण्याचीच आहे आणि आमची भूमिका संस्थांच्या पाठीमागे राहण्याचीच आहे. फक्त मला काय म्हणायचंय की आपल्या 2 नंबरच्या ज्या फळीचे कार्यकर्ते असतात त्यांच्या भावना ते व्यक्त करत असताना कुठेही असा राजकीय द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या भावना नाही व्यक्त केल्या पाहिजेत. म्हणून आपण एकत्र येत असताना दुसरीकडे परवा दिवशी शिवसेना हे कुठंतरी गटबाजीचं ग्रहण महायुतीमध्ये सुरू आहे आणि त्याला खतपाणी नेतेच घालतात असं एकंदरीत चित्र दिसतंय. त्यावर तुमचं मत? हे बघ, संस्था जेव्हा रजिस्टर झाल्या तेव्हा कुठल्या पक्षाचं तोंड बघून संस्था रजिस्टर होत नाही की या राष्ट्रवादीच्या संस्था आहेत म्हणून यांना रजिस्टर करा, ह्या भाजपच्या आहेत म्हणून यांना करू नका, असं होत नाही. संस्था उपविधीच्या अटी पूर्ण करतात ती संस्था रजिस्टर होते. मग ती संस्था कुठल्या तालुक्यातली आणि कुठल्या पक्षाला मानणारी आहे हा भाग नंतरचा असतो. त्यामुळे संस्था रजिस्टर होताना तिन्ही पक्ष संस्था रजिस्टर होते. आता त्या भागातले कसं होतं की जेव्हा माझ्या आता समजा हातकणंगले तालुक्याचं प्रतिनिधित्व मी करते, त्यामुळे हातकणंगले तालुक्यामध्ये अशा संस्था असतील त्या नॅचरली माझ्याकडे येणार आहेत दाद मागायला. तसा इतर तालुक्यातल्या संस्था ह्या त्यांच्याकडे जाणार आहेत. जास्तीत जास्त जिकडच्या संस्था असतील ते त्या तालुक्यातल्या नेत्यांच्याकडे जाणार. त्यामुळे महायुतीचे नेते म्हणून त्यांच्याकडे सुद्धा काही संस्था जाणं स्वाभाविक आहे आणि त्या पद्धतीनं ते काल आले होते असं मला वाटतं. नेते कार्यकर्त्यांची नाराजी दूर करायला कमी पडतात. हे बघ, माझं स्पष्ट मत आहे की याच्यात राजकीय काही नाहीये, हे रुटीनचा भाग आहे. ज्या नेत्यांच्याकडे आपले कार्यकर्ते किंवा ज्या दूध संस्था हे सगळं मागणी घेऊन गेलेल्या आहेत त्यांचं सुद्धा तेवढंच काम आहे त्यांना चांगल्या पद्धतीने या गोष्टी समजून सांगणं की हा रुटीनचा भाग होऊ दे, हे इलेक्शन लागू दे, आम्ही तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि हे सगळं व्यवस्थित त्यांना समजून सांगितलं होती, त्या समजून घेतील. कुठेतरी मला असं वाटतंय जेव्हा या संस्था रजिस्टर झाल्या तेव्हा त्यावेळच्या तत्कालीन संचालकांनी सुद्धा त्यांना ते सांगणं गरजेचं होतं की कुठले उपनियम आहेत आणि त्यामुळे त्या रजिस्टर होऊ शकतात नाही होऊ शकतात. प्रशासनाची पण मी तेवढी चूक आहे म्हणते. इनफॅक्ट MDंनी सुद्धा हे सांगणं खूप गरजेचं होतं संस्था रजिस्टर करताना की हे उपविधी आहेत आणि या पद्धतीनंच तुम्हाला 5 वर्षानंतर मतदानाचा अधिकार मिळू शकेल. त्यामुळं एखादी संस्था रजिस्टर करायची म्हणजे तिला खूप कष्ट असतात नाही का, कागदपत्र सगळी गोळा करायची असतात आणि मग त्या संस्थेचा दूध पुरवठा तेवढा दाखवावा लागतो. त्यामुळे आम्ही त्या संस्थांना आज जे काय वाटतंय ते आम्ही फील करू शकतो की ते कुठल्या ह्याच्यातनं थ्रू जात आहेत की आम्ही एवढे कष्ट घेऊन ही संस्था रजिस्टर केली आणि आज आमचं सभासदत्व रद्द होते. त्यांची जे काही मानसिकता आहे ती आम्ही समजू शकतो. पण यामागे कुठेतरी मला वाटते प्रशासन सुद्धा त्यावेळेचं जबाबदार आहे की त्यावेळेस त्यांना ही गोष्ट त्यांनी सांगायला हवी होती. आज आम्ही प्रशासकांना भेटून निवेदन दिलेलं आहे की 410 संस्था ज्या SIT चौकशीच्या खाली होत्या तर त्यांना नोटीस गेलेली आहे की तुमचं सभासदत्व का रद्द करू नये याचा खुलासा मागण्याची. आणि त्या पद्धतीनं काही संस्था परवा दिवशी गोकुळमध्ये आल्या होत्या, इथे भाषणं वगैरे झाली, तर थोडक्यात त्याला मोर्चाचं स्वरूप दिलं गेलं. तर आमचं असं म्हणणं होतं की या संस्थांशी चर्चा करून त्यांचे खुलासे, आत्ता फक्त नोटीस पाठवलेली आहे, कुठली कारवाई केलेली नाहीये, त्यामुळं खुलासा देऊन चर्चेअंती काहीतरी निर्णय घ्यावा. त्यामध्ये आम्ही असं पण म्हटलेलं आहे की या संस्थांचं जर दूध आपल्याला येत असेल
तर पूर्वी उपविधीमध्ये म्हणजे अजूनही ती तरतूद आहे उपविधीमध्ये गोकुळच्या की तुम्ही संघाचे सभासद राहू शकता, तुम्ही 50 लिटरच्या आत जरी दूध पुरवठा करत असाल तरी सुद्धा तुमचे आर्थिक व्यवहार हे संघाशी राहतील, पण तुम्ही ब वर्ग सभासद म्हणून राहाल तिथे आणि मतदानाचा अधिकार इतक्यात देता येणार नाही. हा उपविधी संघाचा आहे, तो आज झालेला नाहीये, तो खूप पूर्वीपासून झालेला आहे. आणि मला असं वाटतंय की त्यामुळंच आज गोकुळ इतका मोठा झालेला आहे, कारण तो या अटीनियमांना धरून आजपर्यंत गोकुळनी त्याची वाटचाल केलेली आहे. हे उपविधी खूप जुने आहेत आणि त्याच्यामुळं हा सहकार आज टिकून आहे. नाहीतर तुम्ही बघताय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे अनेक दूध संघ असतील, महालक्ष्मी असेल, शेतकरी असेल, हे दूध संघ काही उपविधी न पाळण्यामुळे संपलेले आहेत. आणि मला असं वाटतंय की लोकांनी पण, संस्थांनी पण सहकार्य करावं प्रशासकांना. हे प्रशासकांनी मुद्दामून करतायत, शासन मुद्दामून करतंय अशातला भाग नाहीये. ह्या रुटीन चौकशा आहेत. कुठलीही इलेक्शन आली तर आपण जशी मतदार यादी तयार करतो त्याच्यामध्ये छाननी होते. आता आपली साधी विधानसभा लोकसभेची मतदार यादी करताना पण बाबा तो तिथला रहिवासी आहे का नाही, दुबार झालंय का, कोणी इकडचं तिकडे नाव नोंदवून घेतलंय का, या गोष्टी जशा बघितल्या जातात त्याच पद्धतीनं कोऑपरेटिव्हची इलेक्शन असते. तर त्याच्यामध्ये हे उपविधी पाळलेत का, या उपविधीपैकी कुठल्या उपविधीचं उल्लंघन झालेलं आहे का, या पद्धती बघितल्या जातात. राहिला प्रश्न कालच्या त्यांच्या निवेदनामध्ये हे होतं की खूप मोठं आर्थिक नुकसान होईल, संस्थांवर उपासमारीची वेळ येईल, तर असं काही होणार नाही. तेच आम्ही आता त्यांच्याशी बोलत होतो की ब वर्ग सभासद म्हणून यांना कायम जर ठेवलं तर यांचा आर्थिक व्यवहार संघाशी चालू राहील आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये त्यांना पुन्हा एकदा व्यवस्थित उपविधी मध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याप्रमाणे दुधाचा पुरवठा करून पुन्हा एकदा अवर्ग सभासद होण्याची संधी देता येईल. म्हणजे इतकी ही सोपी प्रक्रिया आहे. आणि मला असं वाटतंय की एक तुमच्या माध्यमातून रिक्वेस्ट करायची की ही रुटीन प्रोसेस आहे कुठल्या पण कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या इलेक्शनची, मग ते गोकुळ असू देत किंवा कुठलेही सहकारी साखर कारखाने असू देत, ही कोऑपरेटिव्हची एक रुटीन पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये जर राजकीय हस्तक्षेप आपण नाही वाढवला तर प्रशासक सुद्धा व्यवस्थित काम करू शकतील किंवा प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे संस्थांच्या मध्ये आणि प्रशासकांच्या मध्ये कम्युनिकेशन घडवून आणणं हे खरं तर राजकीय लोकांचं काम असतं, ना की संस्थांना प्रशासकांच्या विरोधात भडकवणं हे आपलं काम आहे. भविष्यात आम्ही शेवटी महायुती म्हणून आमचे सगळ्यांचे विचार एकच आहेत, तेही त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या संस्थांना पाठिंबा देत आहेत. आम्ही आमच्याकडे ज्या संस्था आलेल्या आहेत त्यांचं निवेदन घेऊन इथे आलेलो आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण जरी संस्थांच्या बाजूने उभे असलो तरी सुद्धा माझं रिक्वेस्ट राजकीय लोकांना पण राहील आणि संस्थावाल्यांना पण राहील की चर्चेतून मार्ग निघू शकतो. नुसतं नोटीस पाठवली म्हणजे तुमचं सभासदत्व रद्द झालं असा त्याचा अर्थ होत नाही. अजून तुम्हाला खुलासा देण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि ज्या काय असतील तर तुम्ही खुलासा देऊन त्यातनं मार्ग निघू शकतो. बँकेमध्ये एकत्र आहे मग गोकुळ हा, मी असं म्हटलं. आता तुम्ही म्हणता इलेक्शन तरी लागू दे, अजून म्हणजे इलेक्शन लागू दे म्हणजे कच्ची यादी जाहीर झाली म्हणजे इलेक्शनचा प्रोग्राम लागला असा त्याचा अर्थ होतो. बाकी बिनविरोधचा प्रस्ताव अजून कोणी कोणाला दिलेला नाहीये. दुसरं मी म्हटलं केडीसीसी मध्ये एकत्र आहे, सगळीकडे एकत्र आहे, गोकुळमध्ये सुद्धा सामंजस्याने एकत्र येऊ हा प्रस्ताव आजही माझा असेल. पण जसं मी म्हटलं की जे काही होईल ते वरती ठरेल, वरती महायुतीचे मोठे नेते बसलेले आहेत, आमचे वरिष्ठ लोक ठरवतील.